नमस्कार. मी मंजुषा टंकसाळी. मराठी भाषा विश्व या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण इयत्ता 10वी अक्षर भारती म्हणजेच इंग्रजी माध्यमाचा उपवास हा जो काही धडा आहे तो बघणार आहे. त्याचे लेखक आहेत पु ल देशपांडे. अवघ्या महाराष्ट्राला माहीत असलेले पु ल देशपांडे यांची वेगळी अशी ओळख करून देण्याची गरज नाहीये, पण तरी सुद्धा पाठाच्या ओघानं जो काही परिचय आलेला आहे तो परिचय आपण करून घेऊया. उपवास पु ल देशपांडे थोर मराठी साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार, चतुरस्र कलावंत, सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरळ कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष. तुका म्हणे तुझे आहे तुझपाशी, अंमलदार, सुंदर मी होणार, ती फुलराणी ही त्यांची काही रूपांतरित नाटके आहेत. तुका सदू आणि दादू, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह, खोगीर भरती, असामी असामी, खिल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक इत्यादी विनोदी लेख संग्रह, अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्याच्या वंशा ही प्रवास वर्णन, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल ग्रंथ संपदा आहे. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानितही केलेला आहे. मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प आणि संकल्प पूर्तीत कसं अंतर पडतं आणि संकल्प करणारे व्यक्ती कसे हास्यास्पद ठरतात असं मजेदार चित्रण या पाठामध्ये पु ल देशपांडेंनी केलेलं आहे. संकल्प करणं म्हणजे काहीतरी निर्णय घेणं, की ठाम निर्णय, भीष्म प्रतिज्ञा करणं की असं मी करणार आहे. तुम्हीही बऱ्याचदा करत असाल 31ला वर्षाच्या शेवटचा दिवस की उद्यापासून मी हे करणार आहे, उद्यापासून मी ते करणार आहे, उद्यापासून मी व्यायाम करणार आहे, पुस्तक वाचणार आहे, डायरी लिहिणार आहे. पण ज्यावेळेस 1 तारीख उलटून जाते, कॅलेंडरची पानं बदलतात, पण आपल्या आयुष्यात मात्र काहीच बदल होत नाही आणि तो संकल्प हा संकल्पच राहतो, तो पूर्ण मात्र होत नाही. असाच या ठिकाणी मध्यमवर्गीय एक व्यक्ती आहे की ज्यांनी संकल्प केलाय वजन कमी करण्याचा. आता ते वजन कमी करण्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केलेले आहेत, ते प्रयत्न करता करता कसा छानसा विनोद निर्माण झालेला आहे आणि ती व्यक्ती कशी हास्यास्पद ठरलेली आहे असं छान चित्रण या पाठात आलेलं आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. माझ्या खासगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता माझी ही नाही ती भानगड आहे, उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही आणि खासगी केलं अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणारा नव्हतो. 181 पौंड रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यासमोर नाचत होतं. त्यांचं वजन जे आहे ते 181 पौंड वाढलेलं होतं. त्या कार्डवर त्यांनी वजन केलं होतं आणि ते कार्ड जे ते रात्रंदिवस त्यांच्या डोळ्यासमोर नाचत होतं. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी रात्रीची झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते असं त्यांना कोणीतरी सांगितलं होतं. त्यामुळे त्याचंही त्यांना काही वाटलं नाही की ठीक आहे, झोप नाही झाली तरी काही हरकत नाही, पण आपलं वजन तरी कमी होईल. पण झोप येत नाही रात्रीची यावर त्यांच्या धर्मपत्नीचा पत्नीचा मात्र विश्वास नव्हता. घोरत तर असतं रात्रभर, अशी दूषणं मात्र ती त्यांना लावत होती. 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवेन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा जणू त्यांनी घेतली. भीष्म प्रतिज्ञा म्हणजे ठाम निर्णय त्यांनी घेतलेला आहे की आता निश्चय केलाय, मी वजन कमी करणार आहे 2 महिन्यात 50 पौंड. आणि ते आहारशास्त्राची पुस्तकं शोधायला लागली. आहारशास्त्र म्हणजे डायटिशियनची जी काही पुस्तकं असतात, डाएट कशा पद्धतीने केला पाहिजे, वजन कमी करण्यासाठी काय काय केलं पाहिजे, अशी पुस्तके बाजारात भरपूर मिळतात. तर त्या पुस्तकात ते डोकं घालायला लागले म्हणजे वाचायला लागले आणि आपण काय करू शकतो यावर ते विचार करायला लागले. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ञ लोक मला डझनावरी भेटू लागले. ते रोज त्यांना 10-15 लोक असे भेटू लागले की जे त्यांना, आपल्याला आहारशास्त्रात आपण पारंगत नसलो तरी सुद्धा आपण सल्ले देण्यात मात्र खूप पारंगत आहोत. त्यामुळे त्यांना अशी दिवसातून खूप सारी लोक भेटू लागली की जी त्यांना सल्ले देऊ लागली की तुम्ही असं करा म्हणजे तुमचं वजन कमी होईल, तुम्ही तसं करा म्हणजे तुमचं वजन कमी होईल. बघा आपल्या आसपासही अशी सल्ले देणारी खूप सारी मंडळी असतात. आता या पु ल देशपांडेंना सुद्धा
अशा पद्धतीनं हा सल्ले देणारे व्यक्ती भेटत होते. त्यातला एक व्यक्ती म्हणजे सोकाजी त्रिलोकेकर. हा त्यांच्या चाळीत राहणारा एक त्यांचा शेजारी आहे. त्यांनी त्यांना सांगितलं, काय सांगितलं, तुला सांगतो मी पंत, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. आता पु ल देशपांडे जी काही व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व राहत होतं बटाट्याच्या चाळीमध्ये. आता बटाट्याच्या चाळीत राहणाऱ्या व्यक्तीला जर कोणी विचारलं तुम्ही राहता कुठं, आणि त्याला जर बटाटा हा शब्दच काढायचा नाहीये, उच्चारायचा नाहीये, तर त्याने काय सांगायचं, नुसतं चाळीत राहतो. अशा पद्धतीचा शाब्दिक विरोध जो आहे तो या ठिकाणी पु ल देशपांडे यांनी केलेला आहे. हो म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं की नुसतं चाळीत राहतो म्हणा, बटाट्याचं नाव काढू नका. वजन कमी होईल. जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय. त्यांचं जे काही व्यक्ती आणि वल्ली किंवा बटाट्याची जाळ हे पुस्तक आहे, या पुस्तक जर तुम्ही वाचलं एक अवांतर वाचन म्हणून, तर त्यामध्ये हे सगळे सोकाजी त्रिलोकेकर असतील, जनोबा रेगे असतील, ही सगळी पात्र आपल्याला बघायला मिळतात. पण सोकाजींनी त्याला परस्पर जाणून टाकलं, ए इडियट, सगळ्याच गोष्टी जोक काय मारतोस नेहमी. मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. मी काय काय सोडलं असतं माझं वजन कमी होईल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा. अजून एक सल्ला, बऱ्याच लोकांना असं वाटतं की भात खाल्ल्यावर आपलं वजन वाढतं. भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठे आहेत लठ्ठ, तुम्ही डाळ सोडा. नाडकर्णी, काशीनाथ नाडकर्णी यांनी हा सल्ला दिलाय. मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का, मीठ सोडा, लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदलेल. आमच्या हेड क्लर्कच्या वाईफचं घटलं. तेल आणि तळलेले पदार्थ सोडा. बाबू काकांचा सल्ला. दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं. खरं मी मात्र या सर्व जनांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केलं. आता वेगवेगळ्या व्यक्तींनी त्यांच्या आसपास जे काही त्यांना काय काय सोडा, कोणी भात सोडा, कोणी डाळ सोडा, कोणी झोपणं सोडा, कोणी बसणं सोडा, असे वेगवेगळे सल्ले द्यायला सुरुवात केली आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. अशा पद्धतीने यांनी आपल्या मनाचं करायचं ठरवलेलं आहे. आणि सगळ्यात अगोदर आहार परिवर्तन, काहीतरी वेगळं आपण रोजच्या आहारापेक्षा खाऊया असं त्यांनी ठरवलंय. साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात, म्हणून प्रथम बिनसाखरेचा चहा सुरू केला. पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही. घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखट मिठावर उरकायची अशी सक्त ताकीद दिली की दिवाळी असली तरी गोड पदार्थ घरात करायचा नाही. मुलांसाठी म्हणून काय गोडाधोडाचं थोडं करायचं असेल ते कर, एवढी सवलत ठेवली. पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला. बऱ्याचदा असं असतं की आपण एखादी गोष्ट करायला लागली, आपलं शरीर आपल्याला सांगायला लागतं की हा तुम्ही हे करताय आणि तुमच्यामध्ये बदल जाणवतो. तसं पहिल्याच दिवशी साखर सोडल्या यांना जाणवायला लागलं की आपलं वजन एक कमी झालंय. भात अजिबात वर्ज करणं अवघड होतं, म्हणून फक्त पहिला भात आणि ताक भात ठेवून मधला भात वर्ज केला. नुसती उकडलेली पालेभाजी कशी खाणार, हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला. आणि नेहमीच्या भाजीत ही नेमकी वेगळं काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी फक्त उकडलेली पालेभाजी खायला सुरुवात केली, त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की आपली पत्नी आपल्याला रोज देते ते हेच आहे, यापेक्षा वेगळं असं काहीच नाहीये. पहिला दिवस रोळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. म्हणजे एखादा निश्चय आपण केल्यानंतर तो निश्चय मोडण्यासाठी बऱ्याचदा प्रसंग आपल्यावरती येतात आणि आपण डळमळीत होतो. तसा प्रसंग यांच्यावरही आलेला आहे. आता नेमका काय आलाय तो प्रसंग. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्यांनी साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचा असं ठरवून पदार्थ केले होते. न खावे तर अण्णा नाडगौडाला राग यायचा, वाईट वाटणार.
बिचारा 6 वर्षांनी 1980 जाळ्यातून बाहेर पडला होता. आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घातली होती. घासाघाईत सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. बघा, एवढंच मिठाईत साखर नाही तर साखरेत मिठाई घालून एवढी मिठाई केलेली असताना सुद्धा इथे लेखकाला मात्र ती काहीही गोड लागत नव्हतं. कारण त्यांना जाणवत होतं की प्रत्येक घासाघणीत आपल्या पोटामध्ये सहस्रावधी कॅलरीज जात आहेत आणि आपला जो काही डाएट करण्याचा प्लॅन आहे तो सपशेल फेल झालेला आहे. बटाटे वडे होते म्हणजे आणखी कॅलरीज. चिवडा अस्सल साजूक तुपातला, त्यामुळे आणखी कॅलरीज. आणि एवढं सगळं हादडून शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चेकाळून नाटगौडाने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली. आता काय काय खाल्लं गेले बघा. शेवटी मला राहावे ना. भज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर मी सध्या डाएटवर आहे असं मी जाहीर केलं. सर्वांनी मला वेड्यात काढलं. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? भिकोबा मुसळे म्हणाला. मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले. एवढंच काय, आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. तुझी कुंभरास आणि कुंभलग्न आहे, नुसतं वायुभक्षण करून राहिलास तरी तू असा जाण्या राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? नॉनसेन्स, जगदाळे ओरडले. रनिंग कर रोज. रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट 40 पाऊंड उतरलं दोरीवरच्या उड्या ना. कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावी आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्या असं ठरवलं. आणि मी 7व्या बशीतले भजे उचलले. 7 प्लेट भजी खाल्ल्यानंतर डाएट सुरू आहे. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. कारण रोज काही काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसती पडवळ उकडून तिनं मला खायला घातली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल याची यापूर्वी मला कल्पना आली नव्हती. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही, आता का लागतो तेवढं सांग असं विचारल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. हेच ते म्हटलं उगीच अहो म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला ना तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी. नव्हता? मग मला बिनसाखरेचा म्हणून काय सांगितलंस? अहो थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली, आजपासून बिनसाखरेचा चहा. केलंच की साखर न घालता. म्हणजे खल्लास. अगं केवढ्या कॅलरीज गेल्या असेल माझ्या पोटात. कसलं कमी होत आहे माझं वजन. पण सांगितलं का नाहीस मला? उगीच आरडाओरडा करू नका. वजनाचं काय ते वेगळं होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही, स्वतःच कमवून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना देण्यासाठी लाडू म्हणून बशीत ठेवत, लाडू काढून बशीत ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावत ती उद्गारली. म्हणजे ऑलरेडी आतापर्यंत त्यांनी जो बिनसाखरेचा चहा पिला होता तो मुळात बिनसाखरेचा नव्हता, तो साखरेचा होता. आणि आता काल घरातली साखर संपलेली आहे, आजपासून बिनसाखरेचा चहा होईल हे जाहीर करण्यात आल्यानंतर छान बशीमध्ये असे मुलांना खाण्यासाठी लाडू काढून ठेवलेले आहेत. आणि पुन्हा एकदा या गरीब बिचाऱ्या माणसाचा जो काही संकल्प आहे वजन कमी करण्याचा त्याला सुरुंग लागलेला आहे. लाडू कशाला केले? साखर असेल त्यात. ईश्वर, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी. तात्पर्य बिनसाखरेचाच चहा बिनसाखरेचा होत आहे खरं, परंतु लाडवाच्या रूपाने आणखी कॅलरीज या पोटात गेलेल्या आहेत. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली. कारण 8x10च्या आमच्या दिवाणखान्यात संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली
ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलाच्या आणि औषधाच्या बाटल्या खाली घेऊन आली. आता मुंबईतले जे काही चाळी आहेत, चाळीमधल्या घरं तुम्हाला माहिती आहेत की छोटी छोटी घरं असतात. त्यामध्येच हॉल, त्यामध्येच किचन, त्यामध्ये छोटीशी गॅलरी. तर त्या घरामध्ये दोरीच्या उड्या मारणं अशक्य असतं. तर यांनी जो एक प्रयत्न केला होता, त्या प्रयत्नात पहिल्या प्रयत्नात तेलाच्या बाटल्या ज्या आहेत त्या ड्रेसिंग टेबलवरच्या खाली आल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात मात्र दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. म्हणजे त्यांचे जे कोणी शेजारी होते ते शेजारी त्याच वेळी गॅलरीत चाललेले असताना त्यांच्या गळ्यात ती दोरी पडलेली आहे. आणि आचार्य बर्वे म्हणजे प्रचंड रागीट मनुष्य. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपवास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली. परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाही, कारण उपवास हे त्यांचे खास राखीव पूर्ण होते. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केला ते ठीक झालं, पण तुमच्या वयाला हे न शोभणार आहे. या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो, पण मी हे मुद्दाम केलं नाही आचार्य. अहो, वजन कमी करायला दोरीवरच्या उड्या मारतोय मी. काही उपयोग होणार नाही. का? का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा, संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम काही गोष्टी सोडाव्या लागतात. आता हे ज्यावेळेस आचार्य बर्व्यांनी लेक्चर देणं सुरू केलेलं आहे त्यावेळेस देशपांडे म्हणतात की आता वजन कमी करण्यासाठी मी दोरीवरच्या उड्या मारण्यासाठी माझी लाजही सोडली, आता अजून काय सोडू? ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. बोलणं सोडू अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. पण मला बोललंच पाहिजे बाबा, मी केवळ्या स्वरात म्हणाले. का पण एवढा संयम नाही तुमच्यात? मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही. उड्या मारायच्या माझ्या दोरीचं टोक हातात घेऊन बाबा बर्वे तासभर मौनाचं महत्व या विषयावर लेक्चर देत होते. शेवटी त्यांचा वाक्प्रवाह अडून मी म्हणालो, पण बाबा मी बोललो नाही तर खाऊ काय? बोलणं आणि खाणं याचा संबंध काय? अहो, मी टेलिफोन ऑपरेटर आहे ना, त्यामुळे मला बोललेच पाहिजे. मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात अडकलेली माझी दोरी मी मघाशीच आवडली का नाही याचा मला पश्चाताप झाला. पण मग मात्र मी चिडलो. आता निश्चय केला की बस, यापुढे वजन उतरेपर्यंत उपवास. मला मी काटकुळा झाल्याची स्वप्न पडू लागली. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिन साखरेचा आणि बिन दुधाचा काय, पण बिन चहाचा पण मी चहा पिऊ लागलो. साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. तिळपापड होणे म्हणजे प्रचंड राग येणे. केवळ फळांवर मी जगू लागलो. लिंबाचा रस मला अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळीच्या दुष्टपणाने व आपसाने केलेल्या तक्रारीमुळे थांबवाव्या लागल्या. 10 उड्या पाय न अडकवता मारण्यापर्यंत माझी मजल गेली होती. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळला. ज्या पद्धतीने लहान मुले रोप लावतात, एखादं बी लावतात आणि ते आले की नाही, त्याला मुळं फुटलेत की नाही हे बघण्यासाठी ते कधी कधी उपटून बघतात की त्याला मुळं फुटलेत. तसं या लेखकांचं झालं की त्यांना असं वाटलं मी एवढं डाएट करतोय म्हणल्यावर रोज रोज मी वजन करून वजन काट्यावर बघितलं पाहिजे की माझं वजन किती कमी झालं. पण लेखकांनी मात्र या गोष्टीला, या त्यांच्या इच्छेला आवर घातलेला आहे. पण मी ती इच्छा दाबून धरली. बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. 1 महिनाभर तुपाचा एक थेंबही नाही, केवळ दूध. दुर्दैवाने रोज गाईचं धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती, पण एकूण आहार व्रत जोरात चालू होतं. धारोष्ण दूध म्हणजे गाईचं जे काही सकाळी सकाळी गोठ्यातल्या काढलेलं दूध असतं की जे न तापवता पिय, त्याला म्हणायचं धारोष्ण दूध. पंधरवडाभरात फक्त 2 वेळा साखरभात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात आणला होता आणि खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडाभात चारला.
एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त पदार्थ शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून, आता हा एवढा निश्चय केलेला आहे, एवढं सगळं त्यांनी कंट्रोल केलेलं आहे जिभेवरती, आहार नियंत्रण सुरू केलेलं आहे. त्यामुळे जे काही मंडळी आहेत चाळीतली, त्या मंडळींनी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, अहो तुमच्या तब्येतीत बराच फरक झालाय, अशा प्रकारची त्यांना काय म्हणू शकतो आपण, कबुली द्यायला सुरुवात केलेली आहे. जी मंडळी माझ्या डाएटची आणि उपवासाची चेष्टा करत होती, ती पंत फरक दिसतोय हा, अशी कबुली द्यायला लागली. जनोबा रेग्यांसारखा अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही पंत भलतेच घेऊन रोडावला म्हणजे बारीक झाला, तो वाढला, असे मान्य करावे लागले. मंडळीच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती, ती एकाच गोष्टीची, ती म्हणजे मुठभर मांस चढण्याची. पण असली तुरळक तारीख ऐकून मी चढण्यासारखा नव्हतो. मुठभर मांस चढणे म्हणजे स्तुतीने हुरळून जाणे. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पौंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती. व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि अनेली टाकून तिकीट काढलं. अनेली म्हणजे जे काही जुन्या काळातलं एक नाणं होतं ते टाकलं. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पौंड दाखवलं होतं. 1 महिन्याचा उपवास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यानंतर आज माझं वजन, जे काही वजन काट्यावर वजन आलेलं आहे, ते वजन बघून लेखकाचा स्वतःवर विश्वासच बसलेला नाहीये. कारण ते वजन होतं 192 पौंड. म्हणजे महिन्यापूर्वी त्यांनी वजन केलं होतं ते होतं 181 पौंड. महिनाभर त्यांनी आहार हे केलं, नियंत्रण केलं. त्यानंतर त्यांचं वजन कमी होण्याऐवजी ते 10 किलोने वाढलेलं आहे, ते 192 पौंड झालेलं आहे. मिनिटभर माझा विश्वासच बसेना, 192 पौंड. आणि भविष्य होतं, आप बहुत समझदार और गंभीर है. त्यानंतर लेखकाने वजन करणं, वजनावर नियंत्रण ठेवणं, उपवास करणं हे सगळं सोडून दिलेलं आहे. हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचं सोडून दिलं आहे आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. अशा पद्धतीने त्यांनी शेवटी कबुली दिलेली आहे की वजन कमी करायचं असेल तर हे जे काही त्यांनी जो प्रवास केलेला आहे वजन कमी करण्यासाठी, जे काही यातायात केलेली आहे ती प्रचंड होती. त्यामुळे त्यांनी आता ठरवलं की यापुढे आपण वजन कमी करण्यासाठी कुठलाही प्रयत्न करायचा नाही, जे काही आहे ते वाढलं तर वाढलं वजन. अशा पद्धतीने हा एक विरोधी असा छानसा पाठ होता. या पाठाच्या स्वाध्यायासाठी माझा पुढचा व्हिडिओ बघा. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.